हाय हॅलो नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. चला तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आणि माझी एवढी तयारी झाली कारण की मला लग्नाला जायचं आहे. लग्नाला तर मला जायचं आहे संगमनेरला, माझ्या वहिनीच्या भावाचं लग्न आहे आणि संतोष पण येत आहे. मग आम्ही दोघं जाणार आहे. त्यासाठीच मी काल आले तिथं, मम्मी त्या पण तिकडंच गेल्या. आणि हे बघा दिंडी चालली रस्त्याने अनकईला, मस्त ना. अनकई आमच्या घराजवळची. हे बघा कोण आलंय. हाय हॅलो. संतोष पण आले. आता आम्ही चाललोय लग्नाला दोघं पण. हे बघा या दोघी पण आले लग्नाला जायला. ह्या दोन भाव्या आहे माझ्या, ह्या सिंधू भाभी आणि सुनीता भाभी. हे माझे भाऊ. आम्ही सगळे चाललोय लग्नाला आता. त्यात आपली काय चूक आहे? गव्हर्नमेंटची चूक आहे. गव्हर्नमेंटने एवढे भारी रोड बनवून ठेवले आपल्यासाठी. त्याच्यामुळे टाइम होतोय आपल्याला जायला. चला तर फायनली आम्ही आलोय आता. अजून काही लग्न नाही लागलंय. हे बघा आता यात मला माझ्या मम्मीला शोधायचंय कुठे काय माहित. हा बघा माझ्या भावाचा मुलगा पियांश. पियांश काय 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 झालं तुला? नवरदेवाच्या मेहण्याचा आताशी मेकअप चालू आहे वाटतं. टाइम नाही वाटलं काय? कॉम्पॅक्ट पावडर लावून चालू आहे मस्त. ही माझी वहिनी आहे. हा दादा तर माहितच आहे. हे बघा ही माझी मम्मी, ही दीदी, काकू. आम्ही सगळे आलोय लग्नाला. मी लग्नाचा मंडप आहे इथं. नवरदेव नवरी पण येतात आता. बघा मोठी आहे. हे बघा जयश्री खरोदेन पण आले, भाषण करताय. लग्न लागतंय. झालंय आता मस्त. हे बघा हे बघा आमचं सत्यम. सत्यम हा मग आता तो बोल. हे बघा नवरदेव नवरी, ही मम्मी आणि हा प्रतीक. आम्ही आलोय आता मस्त फोटोज काढायला इथं. फोटो काढण्यासाठी तो खूप सारे नंबर आहे. आमचा नंबर कधी लागतो काय माहित आता. हे बघा आम्ही आलोय फोटोशूट करायला. फोटोशूट फक्त माझाच करायचा आहे. लग्न पण झालं, जेवण पण झालं. आता चाललोय आम्ही घरी. घरी म्हणजे देशमान्याला जाणार आहे अगोदर आणि तिथून मग धनकवाडीत जाणार आहे कारण की तिथं आमची बाईक लावलेली. आम्ही लग्नाला देशमान्यावरून माझ्या एका चुलत भाऊची गाडी होती तर त्याच्यामध्ये गेलो होतो. तर तिथं आलो आणि आता चाललोय आमच्या घरी धनकवाडीला.
माझ्या घरी. संतोष आलेच होते तर मग त्यांच्यासोबतच आले निघून आणि आम्ही लग्नाला गेलो होतो. लग्नाहून पण आलो. एवढं टाइम लागला त्याच्यामुळे खूप डोकं ते दुखत होते. मी मग काही ब्लॉग शूट नाही केला. आता जेवण वगैरे झालं, भांडे पण झाले आणि आता मस्त किचन वगैरे आवरून घेते. आणि मम्मी पण गेल्या होत्या आज लग्नाला. कोणाच लग्न होतं मम्मी? माताच लग्न होतं ना. काय भाज्याचं तिच्या भाषेचं लग्न होतं. संतोषच्या भाच्याचं लग्न होतं पण संतोष तिकडे नाही गेले. तिकडे मग आता हे इकडे गेलते हे जोडप आणि हे इकडे गेलते. हे जोडप इकडे गेला हे जोडप इकडे गेलं. एक लग्न उगलं. मग आता काय करणार? रोजचं लग्न उगलं ना. काल रात्री माझं खूप डोकं दुखत होतं आणि मग जेवण वगैरे केले, भांडे वगैरे झाले. मम्मी त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग तशीच झोपी गेले. आणि मग मी काल ब्लॉग एंड करायचाच विसरून गेले. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.